नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत आहोत आपण इथं केसागर पब्लिकेशन तर्फे। लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे आणि जे पुस्तक रिव्ह्यू आपण इथं देत आहोत किंवा आन्सर रायटिंग आपण शिकत आहोत, तर जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं फक्त राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नसून जे पदव्युत्तर महाविद्यालयीन परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, तर या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किंवा सेटनेट देणारे विद्यार्थी असतील, सर्वांसाठीच ही पुस्तकं अतिशय महत्वाची किंवा उपयोगी अशी आहेत। ठीक आहे, ओके। नामवंत अशा लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे आपण मराठीमध्ये अनुवाद केलेले आहेत। तर बुक रिव्ह्यू सिरीज मध्ये विद्यार्थी प्रिय असं माजिद हुसेन सरांचं पुस्तक आज आपण बघणार आहोत। जसं एमपीएससीचा सिलेबस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलाय, विद्यार्थ्यांना एकच माहिती आहे की जे यूपीएससीचे विद्यार्थी वापरतात तीच पुस्तकं आपण वापरायची, बरोबर। लँग्वेजचा प्रॉब्लेम होता, पण तो प्रॉब्लेम पण आपला इथे सॉल्व्ह झालाय। मराठीमध्ये आपल्याला अनुवादित अशी सगळे पुस्तकं मिळत आहेत आणि बरीच पुस्तकं नवीन मार्केटमध्ये आपल्या पब्लिकेशनची येणार आहे, जसं की इथिक्सचं पुस्तक पण लवकरच येईल। ओके, चला। तर पुस्तकं परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपली ही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती तुम्ही जावा किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण तुम्ही बघू शकता। ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला एमपीएससी ऑप्शनल सब्जेक्ट इतर एक्झाम असतील त्याची पुस्तकं मिळून जातील। आता आजचं जे आपलं सेशन आहे ते आहे आपले स्पेशली जिओग्राफीचं जे पुस्तक आहे। जिओग्राफी मध्ये मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये बरेच पुस्तकं दाखवलेले आहेत। नवीन नवीन विद्यार्थी जॉईन होतात म्हणून प्रत्येक सेशन मध्ये हे सगळं सांगावं लागतं, ठीक आहे। तर याच्यामध्ये जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड ही दोन पुस्तकं आपण बुक रिव्ह्यू घेतले आहेत। तर आज आपण बघत आहोत वर्ल्ड जिओग्राफी विश्व भूगोल केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व आणि मुख्य परीक्षा। म्हणजे हे पुस्तक तुम्हाला पूर्व परीक्षेला, कारण पूर्व परीक्षेमध्ये पण मॅप रिडिंग वरती क्वेश्चन असतात हे तुम्हाला माहित असेल, आणि मेन्स मध्ये पण तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जसं की तुमचं जीएस पेपर मध्ये आणि स्पेशली जे जिओग्राफी ऑप्शनल घेणार आहेत त्यांच्यासाठी इथं हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे। वर्ल्ड जिओग्राफी विश्व भूगोल, ठीक आहे, ओके। लेखक आहेत माजिद हुसेन सर, मराठी अनुवाद केलेला आहे MV काळे सरांनी। तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळून जाईल। तर या पुस्तकामध्ये नक्की आहे काय ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे, ओके। चला सुरुवात करूया आपण। बघा, इथं तुम्हाला VS क्षीरसागर सरांचं मनोगत दिसत आहे की आदरणीय डॉक्टर माजिद हुसेन सर जे आहेत, तर त्यांचं हे बुक आहे वर्ल्ड जिओग्राफी, विद्यार्थी प्रिय असं पुस्तक आहे। मराठीमध्ये आणण्याची मागणी होती आणि ही मागणी केसागर पब्लिकेशन पूर्ण केली आहे। तर हे जे पुस्तक आहे, तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की सुयश मिळवून देईल, ठीक आहे, ओके। डेफिनेटली मिळवून देईल, कारण का जे नामवंत लेखक आहेत ना, लँग्वेजमुळे विद्यार्थी ही पुस्तकं वापरू शकत नव्हते, पण आपल्या पब्लिकेशननं तेही काम सोपं केलेलं आहे। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला इंडेक्स तर मी दाखवते, पण डिटेलमध्ये सगळं अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पुस्तकं विकत घ्यावी लागतील, ओके। जसं की तुम्हाला इथं अनुक्रमणिका दिली, आता अनुक्रमणिकेवरनं तुम्हाला लक्षात येईल की पुस्तकामध्ये कोणता पार्ट कव्हर केलाय। पुस्तक खूप मोठं आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला आफ्रिकेपासून सुरुवात आहे, मॅप वगैरे सगळे दिलेले आहेत आणि आफ्रिकेमध्ये जसं की इथं बघा रिफ्ट व्हॅलीचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे, बघून घ्या रिफ्ट व्हॅली, ठीक आहे, ओके। एक्झाम्पल देते मी तुम्हाला, कलरफुल असे इमेजेस तुम्हाला मिळत आहेत। इथं तुम्हाला आफ्रिकेचा पार्ट कव्हर होतोय पहिल्या चॅप्टर मध्ये। टोटल 11 पेजेस मध्ये तुमचा इथं कव्हर केलेला आहे। 22व्या पेज वरती तुमचा चालू होतोय उत्तर आफ्रिका। उत्तर आफ्रिकेमध्ये इजिप्त बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, लिबिया बद्दल आहे, अल्जेरिया, अल जझायर किंवा मोरोक्को, अल मगरिब, ट्युनिसी, साहेल प्रदेश, केप वर्दे, चाड, माली, मॉरिटानिया, नायजेर, सुदान, दक्षिण सुदान, पश्चिम सहारा। आता हे जेव्हा तुम्ही उत्तर आफ्रिकेबद्दल सगळं वाचता म्हणजे या पुस्तकामध्ये, तेव्हा फायदा काय होतो माहिती का, जसं की करंट अफेअर्सचा मुद्दा आपण घेतोय, बरोबर। तुमचा जिओग्राफी ऑप्शनल असेल तर तुम्हाला हे सगळं करावंच लागतं। इव्हन जीएस मध्ये सुद्धा काही क्वेश्चन असे येतात की जिथे तुम्हाला स्टॅटिक सोबत करंटला लिंक करावं लागतं।
फॉर एक्झाम्पल आता बघा, जर तुम्हाला सुदानवरती काही न्यूज चालू आहेत, ठीक आहे, करंट मध्ये, पण तुम्हाला सुदानबद्दल काहीच माहित नाहीये. लक्षात आलं की हा उत्तर आफ्रिकेमधला देश आहे हे पण तुम्हाला माहित नाहीये, त्याचं लोकेशन पण माहित नाहीये, काहीच माहित नाहीये, आणि गुगल सर्च केलं तर नॉर्मल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते, किंवा जी तुमच्या एक्झामची नीड आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळेल, त्याच्यापेक्षा कमी पण मिळेल. पण पुस्तकामध्ये तुम्हाला जे एक्झामसाठी लागेल ते सगळं दिलेलं आहे. लक्षात आलं? तर इथं तुम्हाला उत्तर आफ्रिकेमधले जेवढे काही देश आहेत सगळे इथे कव्हर केलेले मिळून जातात. आता या पुस्तकामधून आन्सर रायटिंग कसं करायचं त्याचं पण एक सेशन मी तुम्हाला इथे कंडक्ट करेन, की हे जे उत्तर आफ्रिका आहे किंवा पश्चिम मध्य आफ्रिका आहे याच्यामधले जे देश तुम्हाला दिलेले आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुस्तकाची, तर इथून तुम्हाला आन्सर रायटिंगला कसा फायदा होईल तेही आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, ओके. आधी तुम्ही इंडेक्स बघून घ्या. त्याच्यानंतर आहे ईशान्य आफ्रिका. ईशान्य आफ्रिकेमध्ये बुरुंडी, जिबुती, इरिट्रिया, इथिओपिया, केनिया, रवांडा, किंवा कधी कधी सिंपल क्वेश्चन येतात बघा, सोमालिया, युनायटेड रिपब्लिक, युगांडा. आता कधी कधी काय होतं, सिंपल क्वेश्चन येऊन जातात की बाबा एक 5 तुम्हाला ठिकाणं सांगितली जातील आणि ते 5 ठिकाणं मॅप मध्ये दाखवा असं म्हटलं जाईल. आयोगानं तसं तुम्हाला सांगितलेलंच आहे की मॅपवरती आधारित क्वेश्चन राहतात. ठीक आहे, तर याची प्रॅक्टिस पण तुमची पुस्तकामधून होऊन जाते, तर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे पश्चिम आफ्रिका. ठीक आहे, तिसरा तुमचा टॉपिक आहे पश्चिम आफ्रिका. याच्यामध्ये तुम्हाला पश्चिम आफ्रिकेमध्ये बेनिन गणराज्य आहे, बर्किना फासो आहे, आयव्हरी कोस्ट बद्दल न्यूज होती, तुम्ही वाचला असेल. गॅम्बिया, घाना, गिनी असेल, गिनी बिसॉ आहे, लायबेरिया आहे, नायजेरिया, सेनेगल, सिएरा लिओन, टोगो. तर हे पश्चिम आफ्रिका. जेव्हा आपण हे असं सेपरेट वाचतो की नाही, किंवा अभ्यासतो आफ्रिका, उत्तर आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, तर इथून आपली परीक्षेची खूप चांगली तयारी होऊ शकते. स्पेशली विद्यार्थ्यांचं काय असतं की नाही आम्हाला पुस्तकाची गरज नाही, आम्ही गुगल सर्च करतो, तर म्हणजे तिथं तुम्हाला एक वे मिळत नाही. इथं जसं तुम्ही प्रॉपर हा टॉपिक घ्याल आणि या प्रॉपर टॉपिक मधून तुम्ही पश्चिम आफ्रिका व्यवस्थित अभ्यासाल. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे पश्चिम मध्य आफ्रिका. याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरून गणराज्य, ठीक आहे, मी एका साईडला घेते म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल. कॅमेरून गणराज्य आहे, मध्य आफ्रिका गणराज्य आहे, लोकशाही प्रजासत्ताक कांगो असेल, बरोबर. त्याच्यानंतर गेबेनॉनचं गणराज्य, विषुववृत्तीय गिनीचे गणराज्य, साओ टोम आणि प्रिन्सिप आहेत. तसंच तुम्हाला इथे दक्षिण आफ्रिकेमध्ये अंगोला, बोट्सवाना, कोमोरोस, लेसोथो, मादागास्कर, मालावी, मॉरिशस, झुलू संस्कृती असेल. तर अशा पद्धतीने इथं काय केलेलं आहे, व्यवस्थित असं 6 टॉपिक मध्ये तर तुमचा इथं आफ्रिकाच कव्हर केलेला आहे. लक्षात आलं? तर फायदा काय होतो माहिती का, इच अँड एव्हरी पॉइंट इथं कव्हर केलेला आहे, बरोबर. मॅप रिडिंग वरती क्वेश्चन येऊ द्या, मॅप मध्ये तुम्हाला लोकेशन दाखवण्याबद्दल क्वेश्चन येऊ द्या, किंवा तुमचे जर आन्सर रायटिंगचे क्वेश्चन असतील तिथं कुठे तुम्हाला एक्झाम्पल टाकायचे असेल तरी तुम्हाला इथून इन्फॉर्मेशन जी कलेक्ट केली त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे मोझाम्बिक, नामेबिया, रियुनियन, सेशेल्स, स्वातिनीचे राज्य असेल, दक्षिण आफ्रिका, झांबिया, झिम्बाब्वे, हा भाग इथून कव्हर केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे इंडेक्स वरून तुम्हाला इतकं लक्षात येणार नाही, जेव्हा स्पेशली आपण आन्सर रायटिंग घेऊ तुमच्या लक्षात येऊन जाईल. आशियामध्ये तुम्हाला इथं पामीर दाखवलेलं आहे. नैऋत्य आशिया जे मेन आहे ना ते फक्त इथं हायलाइट केले अगोदर. नैऋत्य आशियामध्ये तुम्हाला काय काय कव्हर करायचंय, अफगाणिस्तान, बहारीन, सायप्रस, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, कतार, पॅलेस्टाईन आहे, सौदी अरेबिया आहे, सिरिया आहे, तुर्कस्तान आहे, संयुक्त अरब अमिराती आहे, येमेन आहे. स्पेशली तेल साठ्यांवरती जास्त क्वेश्चन असतात, हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहितच आहे. ठीक आहे, हे झालं नैऋत्य आशियाबद्दल. त्याच्यानंतर येतो दक्षिण आशिया. दक्षिण आशियामध्ये तुम्ही जर इथं बघितलं तर बांगलादेश म्हणजे पूर्वीचे पूर्व पाकिस्तान आहे. ठीक आहे, पूर्वीचे पूर्व पाकिस्तान. त्याच्यानंतर भूतान आहे, मालदीव, नेपाळ, हे कुठे येतं, हे सगळं येतं दक्षिण आशियामध्ये. ठीक आहे, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका. ओके. त्याच्यानंतर आग्नेय आशियामध्ये
ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. ओके. पूर्व आशियामध्ये चीन, उत्तर कोरिया, जपान, दक्षिण कोरिया, मंगोलिया आणि तैवान. सुरुवात तर आपल्याला हेच करायची की आधी आपल्याला हे सगळं माहिती करून घ्यायचं की आग्नेय आशियामध्ये कोणते देश येतात, दक्षिण आशियामध्ये कोणते येतात, पूर्व आशियामध्ये कोणते येतात, मध्य आशियामध्ये जसं की कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान. ओके. तर हे सगळं तुम्हाला या पुस्तकामधून कव्हर करायचं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला जस्ट एक मिनिट थांबा. बघा, इथं त्याच्यानंतर तुम्हाला युरोप दिलेला आहे. युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर युरोपमध्ये अल्बानिया, अंडोरा, अर्मेनिया, ऑस्ट्रिया, अझरबैजान, बेलारूस, बेल्जियम आहे, बोस्निया, हर्जगोविना, बल्गेरिया, क्रोशिया, चेक गणराज्य. इथे जी पूर्ण लिस्ट दिली आहे किंवा उत्तर अमेरिका असेल, मध्य अमेरिकेमधले पनामा कालवा असेल, तर या लिस्ट तुम्ही व्यवस्थित बघा. ह्या लिस्टमध्ये जितके काही देश आहेत या प्रत्येक देशांबद्दल लक्षात घ्या, या प्रत्येक देशांबद्दल आपण गुगल सर्च करू शकतो का, आणि जरी केलं तरी आपल्याला पुस्तकामध्ये जी प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळते ती मिळेल का, नाही. म्हणून माजिद हुसेन सरांचं पुस्तक विद्यार्थी प्रिय आहे आणि विद्यार्थी वापरतात. फक्त आता होईल काय, इंडेक्स बघून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की या पुस्तकामध्ये ना सगळं कव्हर केलेलं आहे आणि मॅप रिडिंगसाठी, मॅप रिडिंग वरती जे क्वेश्चन येत आहेत किंवा इतर क्वेश्चनसाठी मला हे पुस्तक उपयोगी पडू शकतं. स्पेशली जिओग्राफी ऑप्शनलचे विद्यार्थी तर आणि जीएसचे पण, जीएस 1 साठी पण. ठीक आहे. ओके. तर याच्यामध्ये मार्टिनिया आहे, नेदरलँड, ऍटलिस, प्युर्टोरिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो. त्याच्यानंतर दक्षिण अमेरिकेबद्दल तुम्हाला इथं पूर्ण जी लिस्ट आहे देशांची ती तुम्हाला इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, ओशनिया आहे ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इन्क्लूड होतो. त्याच्यानंतर मेलोनेशिया, मायक्रोनेशिया आणि पॅलिनेशिया, पण याच्यावरती जास्त क्वेश्चन नसतात. अंटार्क्टिका आहे, जगाच्या नकाशामधल्या महत्वाच्या नोंदी आहेत, खंड आहेत, बेटे आहेत, समुद्र आहेत, वाळवंटे आहेत, पूर्वीची नावं असतील, हा सगळा पार्ट इथं कव्हर केलेला तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे. तर हे पुस्तक जिओग्राफी ऑप्शनल आणि जीएस पेपर 1 साठी तुम्हाला उपयोगी पडेल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.